हॅलो गाईज. सो फायनली भाऊबीज करून मी माझ्या दीदीकडे जायला निघाले. ॲक्च्युली माझी दीदी दिव्याला राहते. तर तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये एक लेडीज गाणं गात होती. त्याच्यानंतर मला 1-2 छोटी मुलं मिळाली. त्यांच्याशी छानपैकी मी गप्पा मारल्या. तुम्ही कुठे चालले वगैरे, तुमचं नाव काय आहे. खूप क्यूट होते आणि माझ्याशी बोलत पण होते. त्याच्यानंतर त्यांना जवळच उतरायचं होतं. सो ते लगेचच चालले गेले की पप्पा मला जायचं आहे, माझं पुढचं स्टेशन आलं. सो ते दोघं पण चालले गेले. मी त्यांना बाय वगैरे केलं. त्याच्यानंतर मी पण दिवा स्टेशनला उतरले. दिवा स्टेशनवर उतरल्याच्यानंतर मी पुढे स्टेशनवरनं मला रिक्षा पकडायची होती. रिक्षा वगैरे पकडली आणि रिक्षा पकडून झाल्याच्यानंतर मग जिथे ताई राहते तिथे ताईच्या इथे कॉलनीच्या इकडे उतरली. तिकडे गेल्याच्यानंतर पूर्ण गल्लीमध्ये फटाके वगैरे मुलांनी फोडले होते. प्लस आतमध्ये गेल्याच्या नंतर पण खूप सारे फटाके फोडलेले. म्हणजे त्यांच्या कॉलनीच्या पूर्ण त्या पायऱ्यांवरती त्या लोकांनी फटाके फोडलेले. म्हणजे जे छोटे छोटे मुलं होते. माझी ताई 4th फ्लोअरला राहते. सो मी हळूहळू चालत 4th फ्लोअरला पोचल्याच्या नंतर तिथे गेल्याच्यानंतर जीजू ॲक्च्युली घरी नव्हते. ताई जॉबला गेले होती. जीजू टेरेसवरती होते. सो मी त्यांच्याकडे गेली. त्यांच्याकडनं चावी वगैरे घेतली आणि मग मी परत रिटर्न खाली आले. रिटर्न खाली आल्याच्यानंतर मग लॉक वगैरे उघडला. लॉक उघडल्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या ताईचं घर दाखवते की ताईचं घर कसं आहे. ॲक्च्युली 1 BHK त्यांचं घर आहे स्वतःचं. ताईने छानपैकी रांगोळी काढली होती लक्ष्मीपूजनच्या दिवशीची. तर मी आतमध्ये एंट्री करते. हे आहे हॉल. हे बाहेरचं छान बनवलं आहे. हे सगळं जीजूने केलं आहे. हा पूर्ण हॉल आहे. नवीन वॉशिंग मशीन पण घेतली आहे त्यांनी. हा बेडरूम. त्याच्या बाहेर गॅलरी छानपैकी ताईने झाडं वगैरे खूप सारे लावले आहेत. आणि त्याच्यानंतर वॉशरूम. दुसरा एक वॉशरूम. ही छानपैकी वॉश बेसिन. त्याच्यानंतर हे किचनमध्ये गेल्यानंतर ताईने मस्त अंडा कढी, जिरा राईस आणि अप्पम बनवायचं होतं ते बनवलेलं. आणि छानपैकी मी जेवण केलं. त्याच्यानंतर संध्याकाळी ताई आल्याच्यानंतर दिवाळी पाडवा होता. सो ताईने मस्त जिजूंना ओवाळणी वगैरे केली. त्यांना ओवाळलं. त्यानंतर त्याच दिवशी जिजूंचा बर्थडे पण होता. मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं त्याचं. आणि त्यांचा जो दुसरा भाऊ होता त्यांचा पण बर्थडे होता. सो दोघांनी एकत्र मिळून केक वगैरे कापला. शेजारीचे छोटे मुलं वगैरे पण आले होते. सगळ्यांनी व्यवस्थित केक वगैरे सेलिब्रेशन करून मग आम्ही बाहेर जेवायला गेलो. बाहेर जेवायला गेल्यानंतर वेटिंग लिस्ट खूप होती. आम्ही बाहेर वेट करत होतो. खूप वेळ झाला होता. आम्ही 10-10:30 वाजताच गेलेलो. लेट झालेलं थोडं. त्याच्यानंतर खूप वेट केल्याच्यानंतर फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही खूप गरम होत होतो. सो आम्ही वरती AC मध्ये गेलो बसायला. तुम्ही बघू शकता हॉटेल. किती सुंदर हॉटेल आहे. एक्झॉटिक असं त्या हॉटेलचं नाव आहे. मग त्यांची जीजूंची वगैरे चर्चा चालू होती काय घ्यायचं वगैरे. मग फायनली त्यांचा डिसिजन झाला. चिकन लॉलीपॉप, चिकन चिल्ली, चिकन मंचाव सूप हे सगळं ऑर्डर केलं पहिले स्टार्टर. त्याच्यानंतर मग मेन कोर्स त्यांनी बटर रोटी, बटर नान आणि मुर्ग मसलम हे ऑर्डर केलं. मग आम्ही छानपैकी सगळ्यांनी जेवण. सो फायनली आम्ही घरी आलो. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय ऑल ऑफ यू. थँक्यू.